नमस्कार. मी धर्मेंद्र यादव नवी गोष्टमध्ये आपलं स्वागत करत आहे. आपल्या भारताच्या भूमीला किंवा आपल्या भारत देशामध्ये कर्तबगार महिलांचा खूप मोठा इतिहास आहे. अगदी माता जिजाऊ असतील, ताराराणी असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, इंदिरा गांधी असतील, कल्पना चावला असतील, प्रतिभाताई पाटील असतील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत जेवढी नावं घ्यावं तेवढीच कमीच आहेत. कडेगाव तालुक्यातील शाळगाव गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य, नंतर शाळगावच्या सरपंच म्हणून, नंतर कडेगावच्या पंचायत समितीच्या सभापती म्हणून एक यशस्वी कारकीर्द गाजवलेले आहेत अशा सुमंदाताई करांडे आज आपल्या पॉडकास्टमध्ये पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. तर आपल्या नवी गोष्टच्या वतीनं मंदाताईंचं आपण स्वागत करूया. ताई, स्वागत आहे आपलं. नमस्ते. ताई, आपल्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीसुद्धा निवडणूक जाहीर झाली. आता भाजप पक्षाच्या वतीनं उमेदवारी करत आहे. तर ही उमेदवारी करत असताना तुमची नेमकी भूमिका काय आहे? आता तसं पाहिलं तर तडसर गटातून मी जिल्हा परिषदची उमेदवारी लढवत असताना माझ्या डोळ्यासमोर काहीतरी आमच्या माता भगिनींचे समाजहिताचे प्रश्न आहेत माझ्यासमोर. खरं तर महिलांनी राजकारणात येताना त्यांचा खूप खडतर प्रवास असतो. पण ज्यावेळेला माझी माता भगिनी चूल आणि मूल ह्या जोकाट्यातून जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत समाजात काय चाललं ते माझ्या मातेला काही माहीत होत नसते. असेच काही प्रसंग माझ्यावरती बचत गटाचं काम करत असताना 94 सालापासून आले होते. तसं पाहिलं तर माझं हे माहेर आहे शाळगाव, सासर आहे करांडेवाडी. पण सुरुवात केली ती 1994 पासून बचत गटाच्या माध्यमातून. बचत गटाचं काम करत असताना चढ उतार होत होते. काही वेळेला आम्हाला ग्रामपंचायतीचे ठराव लागत होते. ते ठराव घेताना मात्र आमची ससेवलपट होत होती. आणि खरोखर त्यावेळेला तिथं जे काय आमचे बांधव असतील, आज देतो उद्या देतो ठराव करून आमची कामं खरं तर होत नव्हती. अगदी आता जर पाहिलं तर बचत गटाच्या माध्यमातून आमच्या पशुसखी आहेत, कृषी सखी आहेत, बँक सखी आहेत, CRP आहेत. पण 94-95 साली असं काही नव्हतं. त्यावेळेला बचत गटाची स्थापना केली. त्यावेळेला स्वतः आम्ही चालत वाडी वस्तीवरती जाऊन बचतीचं महत्त्व महिलांना पटवून दिलं. ते महत्त्व पटवत असताना पण काही लोकांनी त्यात राजकारण वगैरे ह्या गोष्टी आणल्या. कारण ज्यावेळेला माझी माता भगिनी घरातून बाहेर जात असते त्यावेळेला पहिल्यांदा तिच्या घरातल्यांचा तिला विरोध असतो. पण मी तो विरोध पत्करून, तसं पाहिलं तर माझ्या पूर्ण कुटुंबानं मला पाठिंबा दिला आत्तापर्यंत. म्हणून ही एक माझी यशाची वाटचाल आहे. खरं तर 94 साली ज्यावेळेला 94-95 साली अंगणवाडीच्या सेविकांना पोषण आहार सप्ताह आम्हाला घ्यायचा होता. पहिला मुद्दा हा माझा आहे. खरं तर पोषण आहार सप्ताह घेत असताना आम्हाला बचत गटाचा एक ठराव पाहिजे होता. तो कदाचित पक्ष पार्टी गटतट न बघता मी स्वतः काम करत होते, माझ्या माता भगिनी काम करत होत्या. पण इथं आम्हाला राजकारण आडवं आलं गेलं. त्याचबरोबर दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगेन, 8 मार्च जागतिक महिला दिनाला म्हणजे आपल्या किरण बेदी असतील, इंदिरा गांधी असतील, महान व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळं आम्ही आज इथं बोलायला शिकलो त्या आमच्या सावित्रीबाई फुले जिजाऊ. 8 मार्चला ज्यावेळेला आम्हाला महिला दिन साजरा करायचा होता, महिला दिन साजरा करत असताना गावातून पूर्ण महिलांची बचत गटाची ज्यावेळेला आम्ही फेरी काढली आणि ज्यावेळेला चौकात आलो आम्ही गावाला पूर्ण फेरा मारून आणि बसायला आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे तिथल्या वाडीतल्या लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील, ते सर्व माझे बंधू होते. पण त्यांची विचारसरणी वेगळी होती, आमची वेगळी होती. त्याने आम्हाला सतरंजी दिली नाही खरं तर तिथं बसायला. आणि त्यावेळेला डोळ्यापुढे एक ध्येय निश्चित केली, मी एक ना एक दिवस शाळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होणार. आणि 2009ला मी अगदी मोठ्या लोकांच्या बरोबर उभा राहिले. त्यावेळेला 2009ला माझं तर एकटीचंच मतदान होतं. ना मिस्टरांचं होतं, ना सासूचं होतं, ना मुलांचं होतं. सर्वांचं मतदान करांडेवाडीत होतं. आणि त्यात अजून एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन की ज्यावेळेला महिला ग्रामसभा असते त्यावेळेला मी एक प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेला आमचे काही बंधू म्हणाले की बाहेरच्या लोकांना यात बोलायला परवानगी नाही. ती ध्येयनिश्चिती करून मी 2009ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. इथून माझ्या म्हणजे राजकीय प्रवास माझा सुरू झाला माझा. म्हणजे एक डोक्यातच घेतलं, काही नाही आपल्या मला जर हा त्रास होतोय तर माझ्या आज भगिनी कितीतरी अशा आहेत की त्यांच्याकडे टॅलेंट आहे पण त्यांना बाहेर काढता येणं झाले. त्या प्रश्न मांडू शकतात पण त्यांचा आवाज दाबला गेला आहे. ह्यासाठी मी माझी भूमिका घेतली. आणि 2009ला फक्त आमचं त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होते, त्यावेळेला माझे 3 सदस्य निवडून आले होते.
2009ला. नंतर 2014ची दुसरी निवडणूक मी ज्यावेळेला लढली त्यावेळेला मात्र मी सरपंचपद घेतलं. आणि प्रशासन कसं चालवायचं, लोकांच्या समाजहिताची कामं कशी करायची, लोकांना नेमकं आपल्याकडून काय हवं आहे ही लोकांची नस ओळखली गेली. आणि काम करत असताना माझ्याबरोबर ज्या माझ्या तुटक्या फुटक्या ज्या बायका होत्या त्यांना बरोबर घेऊन मी संघटन खरं तर केलं. आणि त्यातून माझा एक फायदा झाला की बऱ्याच महिला माझ्याकडे संजय गांधी निराधार असेल, विधवा परित्यक्ता असेल, रेशन कार्ड असेल, अंत्योदय असेल, एकल पालक असेल, पंतप्रधान मातृत्व वंदन योजना असेल, म्हणजे शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवायची मला सरपंच असताना संधी मिळाली. आणि मी सरपंच म्हणून पण उत्कृष्ट काम केलं. मला सांगायला अभिमान वाटतोय की आमचे नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख आणि संग्रामभाऊ देशमुख 2014ला कडेगाव तालुक्यात भाजपची पहिली महिला सरपंच मी होते. वा. आणि त्यावेळेला पुरुष ओपन सरपंच पद असताना सुद्धा माझा कामाचा ठसा बघून मला आमच्या नेत्यांनी सरपंच पदाची जबाबदारी दिली. सरपंच पद करत असताना मी माझे सर्व सदस्य कुठल्या पार्टीचे, जातीचे, गोताचे, पंथाचे न बघता सगळ्यांना एकत्र घेऊन गावचा विकासाचा गाडा मी उत्तम प्रकारे चालवला. एकंदरीत तुमचा राजकारणातला अभ्यास पाहता किंवा सरपंच म्हणून काम केलं, तुम्ही सभापती म्हणून काम केलं, परंतु आत्तापर्यंत आम्ही अनेक महिला प्रतिनिधी इथं बघितले, परंतु तुमच्यासारखा एवढा गाढा अभ्यास कधी जाणवला नाही. म्हणून मुद्दाम तुम्हाला थांबवून मला मोह आवरला नाही प्रश्न विचारण्याचा. ताई, आपलं शिक्षण सांगू शकाल? तसं जर झालं तर माझं शिक्षण 10वी 1990 साली, माझी 89 साली 10वी झाली. वयाची 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी माझं लग्न झालं. त्यामुळं मी 10वी शिक्षण माझं आहे. तरीसुद्धा मी पुणे विभागात राज्यातला नंबर 1चा यशवंत पंचायत पुरस्कार पटकावला मी. बरोबर. म्हणजे बचत गटाची चळवळ तुम्ही गावातून उभा केली. हो. आणि तिथून एक चिंगारी पेटली म्हणू शकतो हो आपण. हो. मग तुम्ही बचत गटाची ज्यावेळेला निर्मिती केली, बचत गटाची निर्मिती करत असताना तुमची भूमिका काय होती? ती चळवळ किंवा कागदावर राहण्याचं कारण एक की आत्तापर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं, सगळं झालं, ग्रामपंचायतमध्ये मिळालं, सगळीकडे मिळालं, 33% मिळालं. आम्हाला जरी अगदी 50% जरी दिलं तरी काही ठिकाणी असं बघण्यात आलं की ग्रामपंचायतच्या सरपंच सौभाग्यवती आणि काम बघतात पती. बरोबर. जिथं ही व्याख्या आहे तिथं ती माझी माता भगिनी सक्षम होत नाही. अच्छा. ती स्वतःचा निर्णय स्वतः घेत नाही. मी म्हणते चुकू देत, चुकलं तर तिला घरी तुम्ही सांगा तुला असं करायचं आहे, आज मासिक मीटिंग आहे, तुला तिथे हे प्रश्न, पण मांडायचं. त्या खुर्चीवर जाऊन तिचा पती किंवा मुलगा बसला तर म्हणजे हे कुणालाच मान्य होऊ शकत नाही. होऊ शकतंय का मला सांगा तुम्ही? नाही होऊ शकत. मग ह्या गोष्टी खरं तर मला खटकत होत्या. मग बचत गटाची ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला माझा पहिला बचत गट रेणुका महिला बचत गट, बँक ऑफ इंडिया शाखा शाळगाव, 3853 खाते नंबर आहे. आतासुद्धा तो बचत गट माझा कार्यरत आहे. त्या बचत गटाची मी अध्यक्ष आहे. आणि मला सांगायला अभिमान आहे कारण तेव्हापासूनचे बचत गट माझे आज चालू आहेत. आज माझ्या भागात इतक्या बचत गटांची चळवळ आणि काम मोठं आहे. पण सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही बचत गट केले त्यावेळेला उमेद, DRD वगैरे हा काही प्रकार नव्हता. आम्ही वाड्या वस्तीवरती जायचो, बायकांना एकत्र करायचो. काय बायका महिन्याला 10 रुपये द्यायच्या, काय 30 रुपयाचा गट असायचं. अशा पद्धतीनं आम्ही म्हणजे शाळगावमध्ये पहिल्यांदा जवळजवळ 25 ते 30 गट आम्ही चालवले होते. नाही, मुळात बचत गट निर्माण करावेत हां, ह्याच्या पाठीमागे प्रेरणा काय होती? बचत गट निर्माण करायचं ह्याच्यामागं प्रेरणा होती म्हणजे सगळ्याच महिलांच्याकडं असे काही पैसे नसणार आमच्याकडं. आत्ता जरा भाग वेगळा आहे, पण पाठीमागच्या 10-15 वर्षात जर तुम्ही केला तर तुम्ही कुठं आम्हाला दवाखान्यात दिलेले पैसे, तुम्ही आम्हाला किराणा माला नाही दिलेले पैसे, तुम्ही आम्हाला बाजारला दिलेले पैसे, भाजीपाल्यातले पैसे काढून काढून ठेवून आम्ही आमचं सेविंग केलं गेलं. आणि ते पैसे आम्ही म्हणजे मुलांच्या शिक्षणाला असेल किंवा एखादा मुलं आपल्याकडे आलं की त्या मुलाला कॅडबरी मिळाली, त्याच्याकडे चांगला पेन आहे, माझ्याकडे नाही, त्यावेळेला एका आईचा मोह थांबत नसतो. मिस्टर घरात नसतात, शेतात गेलेले असतात किंवा अजून अडचणी असतात. त्यावेळेला असं वाटलं की ते आम्ही डोळ्यानं बघत होतो. आणि ही बचत गटाची संकल्पना आम्ही ज्यावेळेला सुरू केली 3-4 वर्ष आम्हाला अवघड वाटलं, पण आज माझ्या महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहिलेत त्याचा मला फार मोठा अभिमान आहे. अगदी दुग्ध व्यवसायापासून आहेत, बेकरी प्रोडक्ट करायला लागल्या, सिलाई काम करायला लागल्या, गारमेंटचं करायला लागल्या, लघु उद्योग सुरू केलं, चटणी पापड ह्या व्यवसायातून बाहेर जाऊन त्या ऑनलाईनचं सुद्धा विक्री करायला लागल्या. म्हणजे बचत गटाची संकल्पना जसं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिकवण्यासाठी, आम्हाला घडवण्यासाठी सेन चिखलाचे गोळे खाल्ले पण आम्हाला शिकवलं.
तसं हे बचत गट तयार करत असताना पण माझ्यावरती टीका टिप्पणी झाली. ज्या वेळेला पंचायत समितीला मी उभी राहिली तिसऱ्यांदा, पुढच्याला मुद्दाच काही नव्हता, त्यावेळेला असंच उठवलं, मंदाताईने ह्याचे पैसे खाल्ले, त्याचे पैसे खाल्ले, त्याचे पैसे खाल्ले. ज्या वेळेला एखाद्या महिलेला काहीच विषय नसतो त्यावेळेला कुठलं तरी उकरून काढलं गेलं. पण माझ्या माता भगिनी एवढ्या सक्षम होत्या, त्या म्हणल्या ताईने आम्हाला स्ट्रॉंग केलं, ताईने आम्हाला व्यवहार शिकवले, ताईने आम्हाला इतर ज्ञान दिलं. म्हणजे ज्यावेळेला विरोधाकडे मुद्दा नसतो त्यावेळेला असं माझ्यावरती, म्हणजे मी त्यांच्याशी तुलना करू शकत नाही, बरोबर. पण मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगितला गेला. पण आज माझ्या सगळ्या महिला सक्षम आहेत. अच्छा, म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही जो काही प्रसंग सांगितला की काही प्रसंगी तुम्हाला अपमान सहन करावा लागला हो. किंवा तुमच्या सहकारी भगिनींना सुद्धा अपमानाला सामोरे जावं लागलं, हो. याच्यातूनच तुम्ही राजकारणात यावं असा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायती निवडणुकीला उभं राहिलं. हो. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत असताना काही असे प्रसंग सांगू शकाल की तुम्ही एक चांगलं काम केलं, की समाजोपयोगी काम केलं, की ते आजही तुमच्या स्मरणार्थ आहे? हो, सांगेन ना. आमचं सगळ्यांचंच, म्हणजे शाळगावकरांचं किंवा भागातल्या लोकांचं, आमचं ग्रामदैवत मुकुंदराज आणि आमची देवी आई तुकाई आहे. ज्या वेळेला मी ग्रामपंचायतला होते त्यावेळेला खासदार संजय काका पाटील होते. कवर्ग तीर्थक्षेत्रात तुकाई देवीचं आम्ही ते नाव घालून घेतलं. अच्छा. तिथं पण ते कवर्गात करत असताना मला थोडा त्रास झाला. म्हणजे सांगलीला जाणं येणं, ते वन विभागाचं पत्र घेणं, कलेक्टर ऑफिसला जाणं, त्याचा फॉलोअप करणं. पण कवर्गात घालण्याचा एक फायदा होता की प्रत्येक वर्षी तुकाई देवी मंदिरला तुम्ही मागा अथवा मागू नका, कवर्ग तीर्थक्षेत्रात जे गेलेलं आहे त्याला तुम्हाला 5 लाख 10 लाखापर्यंत निधी मिळतो. तो आज 100% माझ्या तुकाई देवीसाठी वर्षाला निधी मिळायला लागलेला आहे. हे एक मी फार चांगलं काम केलं. त्याचबरोबर मी आमच्या लिंगायत समाजाला एक दफनभूमी नव्हती. लिंगायत समाजाचा विषय, लिंगायत समाजासाठी सुद्धा पहिल्यांदा मी दफनभूमीचं तिथे केलेलं आहे. त्याचबरोबर गोसावी समाज आमच्याकडे, की अगदी गोसावी समाजात 20 ते 22 घरं आहेत. एकतर त्यांचा जातीचा दाखला नसतो, कागद काही नसतात. 20 कुटुंबात 18 लोकांना मी संजय गांधीची पेन्शन चालू केलेली आहे. विधवा पर्यटकांना रेशन कार्डावर काढून देण्यापासून ही जाळ त्यांची कामं करत होती. त्यावेळेला त्यांनी मला एकच प्रश्न सांगितला की ताई तुम्ही आमच्यासाठी फार करताय, पण आमची लोकं जी दफन करायची असते आम्ही कुठं पण करतोय, आम्हाला काहीतरी जागा हाकून द्या. त्यावेळेला मला वाटतं की मी सरपंच होते, तलाठी मुजावर होते आमच्यात. त्यांचं मार्गदर्शन घेतलं, सर्कलना भेटली, कलेक्टर ऑफिसला ती लोकं घेऊन गेली गोसावी समाजातली, अजून पण ती हयात आहेत, आणि त्यांच्या नावे जागा करून त्याला वॉल कंपाऊंड वगैरे करून दिलं. ही घटना तुम्ही सरपंच असताना? म्हणजे तुम्ही जे मला विचारलं की तुम्ही कुठलं काम सांगू शकाल, ही अशी कामं म्हणजे मी समाजहिताची केलेली आहेत. अच्छा, हे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून जे तुम्ही उल्लेखनीय कामे केली त्याचा तुम्ही उल्लेख केला, परंतु ज्यावेळेला शाळगावच्या सरपंच म्हणून तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली, त्या 2 वर्षाच्या सरपंचकीच्या कालावधीमध्ये तुम्ही असं गावासाठी असं वैविध्यपूर्ण असं काय काम केलं असं तुमच्या काही आठवणीत आहे? हो, मला अगदी ते सांगायला आनंद होईल. खरं तर हे मी मगाशीच तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. ज्या वेळेला मी सरपंच झाले त्यावेळेला पहिलं काम, माझ्या कामाची सुरुवात झाली असेल तर आमच्या गावात वटसावित्रीला जिथं महिला जातात, बाजार पटणाच्या पाठीमागं आहे, तिथं खूप अडचण, दलदल, शौचालय, टॉयलेटला लोकं जायची. मग बायकांना तिथं जायचा त्रास होत होता. खरं तर पहिलं जे मी काम केलं त्या वडाच्या झाडाला कट्टा बांधून घेतला. आणि मला आता जाता येता पहिल्यांदा तिकडून जाताना तो कट्टा दिसला की मला समाधान वाटतं की माझ्या माता भगिनी इथं फेऱ्या घालतात आणि माझ्या सगळ्या भावांचं आयुष्य वाढायला लागले. ते एक मला समाधान वाटायला लागलं. ते एक काम मी केलं. आणि बाजार पटंगणात चढायला वरती एक शिडी एक मी बनवलेली आहे बघा, पहिली कामं माझी ही आहेत. आणि ती शिडी अजून चांगली आहे की ती साक्ष देते की हे मंदाताई करंडेने करून घेतलेलं आहे, ह्या साळगावच्या रणरागिणींनी करून घेतलेलं आहे. आणि ती साक्ष देताना आम्हाला पण बरं वाटतंय ते बघताना. एकंदरीत तुमच्या बोलण्यातून जाणवते की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला, सदस्य म्हणून काम केलं, नंतर सरपंच म्हणून काम केलं, परंतु तुमचं प्रामुख्यानं गावातील माता भगिनींसाठी आपल्याला काय करता येईल हे तुम्ही डोक्यामध्ये विवटून तुम्ही काम केलेलं होतं. हो, बरोबर. कारण आज तुम्ही जर सक्षम असाल तर घरातील गृहिणी लक्ष्मी जर समाधानी असेल तर संपूर्णपणे ते घर समाधानी असतं. बरोबर. त्याच पद्धतीनं आपल्या गावातील लक्ष्मी जर समाधानी असेल तर संपूर्ण गाव समाधानी असेल, ही संकल्पना घेऊनच तुम्ही काम केलं असं जाणवतं. बरोबर. त्याच्यातही तुम्ही एवढं यशस्वी कार्यकर्त काम केलं, परंतु ह्याच्या पाठीमागं एक कुठून तरी प्रेरणा मिळत असते.
त्याला तशी पूरक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी लागते. आपली पार्श्वभूमी या निमित्तानं सांगू शकाल, कौटुंबिक पार्श्वभूमी? ज्या वेळेला पहिल्यांदा 2009ला ग्रामपंचायतला मी उभी राहणार होते, त्याच्या अगोदर मी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष होते. अच्छा. 2003ला मी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष होते, प्रदेशला सरचिटणीस होते. आणि नंतर ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं, त्यावेळेला 2 नंबर वॉर्डमध्ये आमच्याकडं म्हणजे कॅन्डिडेट नव्हता. त्यावेळेलाच आमच्याच पार्टीतली पक्षातली लोक माझ्या सासऱ्यांच्याकडे आले. माझे सासरे कैलासाशी मारुती करांडे, त्यांनी मला सांगितलं, तू उभा राहा, तुझ्याबरोबर आम्ही सगळे कुटुंब आहोत. तर मी म्हणायची त्यावेळेला आमच्या मिस्टरांचा, दिरांचा मोठा दुधाचा व्यवसाय, हे माझ्या मागं व्याप आहे, बचत गटाचा व्याप आहे आणि ग्रामपंचायत. पण माझ्या डोक्यात एक सारखं होतं की इथं आपल्याला त्रास झाला आहे, आपल्याला ग्रामपंचायतमध्ये पोचायचं आहे, पण घरच्यांची परवानगी असल्याशिवाय मी करू शकत नव्हते. बरोबर. ती सासऱ्याने मला ती प्रेरणा दिली. आणि ज्या वेळेला मी तालुका अध्यक्ष झाले, त्यावेळेला लीलाताई जाधव जिल्हा अध्यक्ष होत्या. त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी 1500 रुपये दिले गाडी भाड्याला आणि करंडेवाडीतून एक जण पाठवला की तिला घेऊन जावा आणि त्या निवडीचं पत्र आणा. ह्याच्या मागली माझी प्रेरणा माझे सासू आणि सासरे आहेत. नंतर मग माझे मिस्टर असतील, दीर असतील, जावा असतील, मुलं असतील, सुना असतील, ही नंतरची प्रेरणा. पण माझी प्रेरणा पहिले माझे सासू आणि सासरे आहेत. कारण माझ्या सासू सासऱ्यांनी मला राजकारणाच्या प्रवाहात घालवलं. अच्छा. सभापती झाल्यानंतर तुम्ही तालुक्याच्या विकासासाठी म्हणून असं वेगळी अशी कामं काय केली की जेणेकरून कडेगाव तालुक्याचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर उमटवेल? म्हणजे पंचायत समितीचं कामकाज आहे हे संपूर्ण ते कामकाज यशस्वी होईल आणि पंचायत समितीच्या वेगवेगळ्या योजनांचा सामान्य लोकांना लाभ मिळेल, ह्याच्यासाठी तुम्ही स्पेशली असे काय प्रयत्न केले? तसं सांगायचं म्हटलं तर आपल्या मूलभूत गरजा 3 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. पंचायत समितीचा पदभार घेतल्यानंतर एकच डोक्यात ठेवलं की आपली पिढी घडली पाहिजे, त्यासाठी शाळा चांगल्या पाहिजेत, आपलं आरोग्य चांगलं पाहिजे, त्यासाठी सरकारी दवाखाने, PSC हे चांगलं पाहिजे. म्हणजे आरोग्य, शिक्षण ह्याच्याकडे आम्ही भरपूर लक्ष देऊन, जिथं शाळांची पडझड आहे, जिथं शिक्षक कमी आहेत, तिथं ते देण्याचा 100% सभागृहामध्ये, म्हणजे ज्या वेळेला JBची मीटिंग असते त्यावेळेला सभागृहामध्ये प्रत्येक वेळेला आवाज उठवला, परिपूर्ण शिक्षक देण्याचं काम केलं. आरोग्याकडे बघत असताना परिपूर्ण स्टाफ कसा त्यांना जाईल, प्रत्येक गावाला PSCचा लोकांना कसा फायदा होईल ही डोक्यात ठेवलं. त्याचबरोबर मोठं काम जर म्हणाल तर संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष होते, ZP अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून सभागृहामध्ये आम्हाला बोलण्याची वगैरे संधी मिळत होती. पेयजलचं काम, प्रत्येक गावात जिथं जिथं पेयजलचं मागितलं तिथं आम्ही पेयजलच्या योजना गावापर्यंत राबवल्या. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आरोग्य, शिक्षण आणि पेयजलचं आणि कृषी विभागावरती फार लक्ष दिलं. कृषी म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, ह्या गोष्टीवरती भरपूर मी लक्ष केंद्रित केलं. अच्छा. ज्या गोष्टीपासून सुरुवात केली होती, म्हणजे महिला सक्षमीकरणाचा उद्देश ठेवून तुम्ही राजकारणामध्ये आला होता. पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काय विशेष योजना तुम्ही राबवू शकला काय? 100% राबवू शकला आम्ही. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात म्हणून मिटकॉनमार्फत आम्ही जे ट्रेनिंग आम्हाला महिलांना देता येतील, शासनाचे मोफत ट्रेनिंग देता येतील, म्हणजे कौशल्य विकास योजना ज्या आहेत त्याच्या अंडर जवळजवळ 30-40 ट्रेनिंग आहेत. मग प्रत्येक गावात किंवा गणात असं अंगणवाडीच्या सेविका असतील, शिक्षक असतील, आमचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन असतील, प्रत्येक गावात जाऊन आम्ही भेटी घ्यायचो की इथं तुम्हाला काय पाहिजे, महिलांना तुम्हाला काय पाहिजे. मग ती कुठली पण माझी माता भगिनी असू दे, त्यांच्याकडून आम्ही मागणी करून घ्यायचो. कोण पार्लरचं मागायचं, कोण शिलाई मशीनचं मागायचं, कोण गारमेंटचं, कोण बेकरीचं मागायचं. अशा आमच्या महिलांच्या असंख्य फळे तयार झाल्या की त्या स्वतःच्या पायावरती आज उभे आहेत. अगदी आता ज्या वेळेला मी प्रचाराला जाते, काही गोष्टी माझ्या लक्षातून गेल्या तरी त्या पळत येतात, ताई तुम्ही आम्हाला हे करून दिले, ताई तुम्ही आम्हाला हे करून दिले. म्हणजे काही गोष्टी माझ्या लक्षात नाहीत पण त्या पळत येऊन मला सांगतात. आणि हे माझं चालू आहे बरं का, हे कोंबड्यांचं चालू आहे बरं का, शेळी घेतली ताई, तिला 4 वही झाले बघा, आता माझी म्हैस आहे, त्या सांगायला लागलेत, त्या बोलायला लागलेत, त्यात मला समाधान झालं. हे ऐकताना विशेष आनंद वाटत असेल? 100%. अच्छा. राजकारणामध्ये ताई आपण बघतो की एखाद्या तरुणाला असेल किंवा एखाद्या भगिनीला एखाद्या पदावरती बसवल्यानंतर की त्या पार्टीच्या नेत्यांचं खूप असं बॉदरेशन असतं की तुम्ही ह्या पद्धतीने जावा, हे करू नका, ते करू नका. आता तुमचे नेते
माजी आमदार पृथ्वीराज बाबा आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष संग्राम भाऊ यांच्याकडून काही अशा सूचना येत होत्या किंवा का तुम्हाला कामकाजासाठी त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं होतं? की ज्यावेळेला मी पदाचा पदभार घेतला त्यावेळेला मला नेत्यांच्याकडून सूचना आल्या की पंचायत समितीच्या आत येणाऱ्या माणसाचं गट तट पार्टी काही बघायची नाही, येणाऱ्या लाभार्थ्याचं काम झालं पाहिजे, लोकांचं काम झालं पाहिजे. आणि मला पूर्ण मोकळीक दिली. अच्छा. उलट मीच जाऊन सांगायची की मी हे केले ते केले. मग ते सांगायचे तुम्हाला अजून काय गरज आहे का. उलट त्यांनी त्यांची लोकं माझ्यासोबत की ताईंना काय कुठं मदत लागली तर त्यांच्याबरोबर जात जावा, कुठं काय असेल तर सांगत जावा. मला कुठंही दबाव आला नाही. त्यामुळे माझा विचार करण्याची पद्धत अजून स्ट्रॉंग झाली खरं तर. अच्छा. ज्यावेळेला मला मोकळीक मिळाली. आम्हा महिलांना कसं असते, लहानपणी तुला धाक पित्याचा, तरुणपणी तुला हवापती, वृद्धापणी हे पुत्र हाती, स्वतंत्र जीवन तुला कधी. आम्हाला स्वतंत्र जीवनच नसते. पण मी अभिमानाने सांगेन की ज्यावेळेला पंचायत समितीची सूत्रं मला दिली त्यावेळेला मला पूर्ण मोकळीक दिलेली होती. अच्छा. कुठंही माझ्या कामात हस्तक्षेप केला नाही. उलट मला जबाबदाऱ्या जास्त द्यायचं काम केलं ते. तुमची आणि अण्णांची कधी भेट झालेली होती? मला वाटतं की 1994-93ला माझी आणि अण्णांची भेट झाली होती. की माझ्या मोठा मुलगा जो होता त्याचा हात मोडलेला होता. अगदी लहान होता तो 2-3 वर्षाचा. आणि त्यावेळेला पण असंच प्रचार फेरी वगैरे चालू होती आणि मी शाळगावमध्येच होते माहेरच्या बाजूला. आणि ज्यावेळेला ते तिकडून फिरत होते त्यावेळेला त्यांनी माझ्या मिस्टरांचं नाव घेतलं. अरे काय कुणाचं पोरगा आहे म्हणून, काय झालं याला, आणि त्यांनी स्वतः उचलून घेतलं. त्यावेळेचा अण्णांची माझी भेट झालेली. अण्णांच्या अशा खूप आठवणी आहेत प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये. हो, आज अण्णांच्यामुळं तर आमचं म्हणजे आता ग्रामपंचायत सदस्य झालो की सरपंच व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. नाही झालं की मग मी ह्या पार्टीत जातो त्या पार्टीत जातो हे सुरू असतं. ज्या वेळेला अण्णा आमदार झाले त्यावेळेला त्यांना एवढ्या जणांचा पाठिंबा असताना सुद्धा त्यांनी सांगितलं मला मंत्रिपद नको, देणार असाल तर माझ्या शेतकऱ्याला पाणी द्या. मंत्रिपदाला लाथ मारून टेम्पो योजना जन्माला घातलेले हे कैलासवासी संपतराव अण्णा देशमुख आहेत. त्यामुळे आज माझा हा भाग हिरवागार आहे. आणि आज त्यांची पुण्य आहे म्हणून आज माझी जमीन, माझा शेतकरी सुजलाम सफलाम झाला आहे. आणि टोलेबंज अगदी ऊस प्रत्येकाच्या शिवारात डोलायला लागलं आहे. सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी आज या अण्णांच्या पुण्यामुळे आले. त्यावेळेला काही जण म्हणत होते की गणपती दूध पितो, पण आज गणपती दूध पितो म्हणणारेच पहिल्यांदा दारं मोडायला येतात त्यांच्या शेताला पाणी न्यायला. तो आम्हाला अभिमान आहे अण्णांचा. ताई, एवढ्या दिवस तुम्ही राजकारणामध्ये काम करताय, वेगवेगळ्या पदावरती काम करताय. हे काम करत असताना कधी तुम्हाला असा प्रसंग जाणवला की तुमच्यावरती एखादा वैयक्तिक प्रसंग ओढवला आहे, अशी त्या प्रसंगाशी भीषण धाकताय, असं कधी जाणवलं तुम्हाला? हो, खरं तर जाणवलं म्हणजे 100% झालं. मी माझ्या भागातीलच नाही तर कडेगाव तालुक्यातील असंख्य भगिनींचं अगदी घटस्फोट होण्यापासून मी वाचवले. अगदी त्यांना नवऱ्यानं सोडले किंवा काय झालं किंवा काही नांदत नाहीत किंवा काय झालेलं, असं आमचं सावित्रीबाई फुले महिला मंडळ माझ्याबरोबर 10-12 महिला असणार. मग त्या केसेस सांगलीला वगैरे घेऊन जायचं, मिटवायचं, त्यांनाही करायचं, काय त्यांच्या घरी घालवायचं, सासरच्यांना समजावून सांगायचं, माहेरच्यांना समजावून सांगायचं. अशा करत बऱ्याच माझ्या शाळगावातीलच नव्हे तर कडेगाव तालुक्यातल्या बऱ्याच माता भगिनींना मी त्यांच्या संसारात अगदी त्यांचा संसार फुलवून दिला. असं करताना माझ्यावरती एक मोठा जीवघेणा प्रसंग आला होता. पण त्याबरोबर जीवघेणा प्रसंग आला होता की सांगलीला ज्या वेळेला आम्ही, ती शाळगावची मुलगी होती, आंबकचा मुलगा होता आणि तांबेवाग त्यांचं आडनाव होतं. ही 2013ची गोष्ट आहे खरं तर. आणि शाळगावचीच मुलगी होती माझ्या गावची. मग त्या मुलगी नांदायला तयार नव्हती. आम्ही तिला बरंच समजावून सांगायचा प्रयत्न केला. मुलगी तयार नव्हती. ती म्हणली तुम्ही जर मला नांदायला घालवलं तर मी आत्महत्या करेन. पण हा मुलगा म्हणायचा तुम्ही जर ही जर नांदायला नाही आली तर मी आत्महत्या करेन. त्यातून आम्ही परत आलो. माझ्याबरोबर वकील होते, चव्हाण वकील व्यापूरचे. आता या मुलाला आम्ही सोडणार तरी कसं, जर मध्येच काय झालं तर आमच्यावरती येणार म्हणून. मग ती मुलगी, तो मुलगा, आमच्या गावातले ते कोकाटे म्हणून होते, ते एक्सपायर्ड झाले. पण सर्जेराव चव्हाण म्हणून वकील आता आहेत. पुन्हा ते माने म्हणून एक त्या मुलीचा भाव होता, तो पण आहे. ज्या वेळेला माझ्याबरोबर 4 महिला होत्या आणि आम्ही गाडीतून आंबकमध्ये गाडी गेली आणि ह्यांना अगोदरच फोन करून सांगितलं होतं काट्या काढा, रॉकेल आणून ठेवा, पेट्रोल आणून ठेवा. माझ्याबरोबरच्या महिला घाबरल्या होत्या. पण मी त्यांना नेहमी, म्हणजे मी प्रत्येकाला सांगत असते, मी ज्या वेळेला घरातून बाहेर पडते, गेटच्या बाहेर जाते, त्यावेळेला मी महिला म्हणून कधीच वावरत नाही. मी गेटच्या बाहेर गेले की माझ्याकडं पुरुषी पेहराव
म्हणजे मी पुरुषावानी वागत असते. कारण किती दिवस आपण हे संकट सहन करायचे. मग ज्या वेळेला तिथं आम्ही गेलो, गाडीतून उतरलो, तो मुलगा त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात आम्ही देणार होतो. तोपर्यंत त्याचा दुसरा भाऊ आणि त्याचे वडील शिपाई होते तहसीलदार कार्यालयात तांबेगाव. ते डिझेलचा कॅन, रॉकेलचा कॅन आणून माझ्या अंगावरती वाटायला आले होते. त्यावेळेला आमच्या महिलांनी मला ओढली. ते वकील होते, त्यांनी बाजूला घेतली. तर तो म्हणे पेटवा यांची गाडी, पेटवा यांची गाडी. मग मी बरोबरच्या महिलांना सांगितलं सरा मागं. त्याला म्हणलं हेच रॉकेल तुझ्यावर मी होते, बघायचं आहे का तुला. मी ज्या वेळेला असं म्हणलं त्यावेळेला त्यानं कॅन टाकला खाली. तुम्ही अजून त्या गावात जाऊन माहिती घेऊ शकता. हा माझ्यावरती फार मोठा जीव घेण्या प्रसंग नव्हता. मी घरी बरेच दिवस सांगितलं नव्हतं, पण त्यातल्याच एक माझ्याबरोबर ज्या भगिनी होत्या त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं. मिस्टरांनी सांगितलं आजपासून तुझं हे संसार सोडायचं बंद, तू तुझा संसार कर म्हणून. तर मी त्यांना म्हटलं अहो असं होत असते, मी युद्धात तलवार टाकून शस्त्र टाकून डगमगणारी नाही, त्यामुळं तुम्ही प्लीज मला इथं अडवू नका. असा माझ्यावरती अगदी तुम्ही चौकशी करू शकता की माझ्यावरती ते डिझेल रॉकेल ओतण्याचा प्रयत्न झालेला आंबग गावामध्ये. तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये हेच असं आलं नाही की आपण कुठेतरी थांबावं? अजून नाही, अजून माझं हे चालू आहे. अगदी नगरपर्यंत, बीडपर्यंत, इथपर्यंत जाऊन मी माझ्या मुली आणून त्यांचा संसार, त्या माझ्या बांधवांचं सगळं केलं व्यवस्थित. तुम्ही तुमच्या मतदारांसाठी जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर विशेष करून काय योजना घेऊन याल किंवा त्यांच्यासाठी काय कराल किंवा तुमच्या जिल्हा परिषद गटासाठी तुमचं एक विजन काय आहे हे सांगू शकाल? हो, कारण पहिल्यापासूनच मला म्हणजे अगदी समाजसेवेचा छंद आहे. कुठलीही योजना कशी आणायची, अधिकाऱ्यांच्या बरोबर कसं आपलं कम्युनिकेशन ठेवायचं आणि कागदाला कागद लावून ती परिपूर्ण करून त्या लाभार्थ्याला कसं द्यायचं, हे एक तर माझा मानस असते पहिल्यापासून. सरपंच असताना, सभापती असताना, सदस्य असताना मी कामं केली, पण अजून बरंच काय मागं राहिलेलं आहे. ते मला जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर आमच्या युवकांचे प्रश्न आहेत, आमच्या माता भगिनींचे प्रश्न आहेत, आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. म्हणजे जे सभापती असताना काही गोष्टी मला करायला आल्या नाहीत, ते राहिलेलं मला सगळं करायचं आहे. म्हणजे हे एक डोक्यात माझ्या विजन आहे. आणि ते मी 100% करून दाखवणारच आहे. 100%, त्यात एकही टक्का मला शंका नाही. तुमच्या विजयासाठी मतदारांनी कोणती भूमिका घ्यावी? मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल या निमित्तानं? मतदारांना मी एकच म्हणजे विनंती करेन, खरं तर माझ्या मायबाप जनतेने, माझ्या मतदार बंधू भगिनीने अगदी डोळसपणे निर्णय घेतला पाहिजे. आज 2009 पासून जी तुमची माता भगिनी संघर्ष करून अगदी तिला ग्रामपंचायतला सतरंजी मिळाली नाही म्हणून तिनं संघर्ष केला. मी माझ्या घरात मुलं बाळं सुना नातवंडा घेऊन सांभाळत बसली असते. ही जर 24 तास जर आपली भगिनी महिलांच्या संपर्कात असेल, युवकांच्या असेल, बाळांच्या असेल, मुलांच्या असेल, काहीतरी ध्येय डोळ्यासमोर आहे. आणि कधीही पक्षपातपणा मी केलेला नाही, कधीही गटातटाचं राजकारण बघितलेलं नाही. मग त्यामुळं माझ्या मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे, राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. विचार किंवा योजना आपल्याला घराघरापर्यंत पोचवायच्या आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना तर सांगायचं काय विषयच येत नाही आणि लाडक्या भावांना पण सांगायचा विषय येत नाही. आज मला सांगा, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली PM किसान आहे, म्हणजे तुम्ही घेताय, पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेचं घेत आहे, माझ्या लाडक्या बहिणीचं घेत आहे, एकल पालकचं घेत आहे, संजय गांधी त्यात येत नसेल, पहिल्यापासूनचे संजय गांधी त्यात वाढवलं गेलं असेल समजा, पुन्हा कौटुंबिक बालसंगोपनचं आहे. म्हणजे बऱ्याच काही योजना आहेत आणि सगळ्यांना माहीत आहे. मी स्वतः अगदी तलाठी ऑफिसपासून, पंचायत समितीपासून, अगदी तहसीलदारांच्यापासून त्या टेबलपर्यंत, पुरवठा विभागपर्यंत फेरे घालून त्यांची कामं पूर्ण करून दिलेले आहेत. आणि त्यांना तो म्हणजे ह्याला काय म्हणतो ना आपण, हातच्या काकणाला आरसा कशाला, स्वतः त्यांची मी कामं करून दिलीत. आणि आता जरी प्रचार करत असताना एखादी आमची माता भगिनी असेल प्रतिस्पर्धी, तरी मी तिला सांगते, बाई गं तू मला मतदान दिलं नाहीस तरी चालेल, पण तुझं काम माझ्याकडून करून घे. कारण मी वारसा घेतला आहे जनसेवेचा, वारसा घेतला आहे समाजसेवेचा आणि वारसा घेतला आहे सगळ्या योजना महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. हे माझ्या डोक्यात आहे खरं तर. त्यामुळं सामान्य मतदारांनी या गोष्टीचा विचार करून तुम्हाला निवडून द्यावं. 100% द्यावं लागेल. आता केंद्रात राज्यात सत्ता मोदीमय आहे, बरोबर, सगळीकडे सगळं कमळ फुललेलं आहे. मग आपणच तडसर गटात का कमी पडायचं? आज मी माझ्या ज्या लाडक्या बहिणींनी, ज्या माझ्या भगिनींनी जी कामं मला सांगितली ती मी 100% त्यांची पूर्ण म्हणजे 100% अगदी करण्याचा प्रयत्न केलेत.
आणि लाडक्या बहिणींची कामं झाल्यामुळे माझे लाडके भाऊ खुश होते आणि माझे लाडके भाऊ खुश होते त्यामुळे लाडक्या बहिणी पण माझ्या खुश होत्या. मग लाडक्या बहिणींना माहीत आहे आपण जे जे ताईंना सांगितलं ते आपल्या ताईंनी केले. शेजाऱ्यांचं सांगितलं तरी ताईंनी केले, विरोधकाचं सांगितलं तरी ताईंनी केले, अगदी प्रतिस्पर्धी कोण असेल त्याचंसुद्धा मी केले. आणि मी सगळ्यांचं केलं आहे का नाही. तुम्ही म्हणजे स्वतःच्या मनाला विचारा की बाबा आपण ताईंना सांगितलं आहे, ताईंनी आपल्याकडून ताईंनी आपलं काम केले. भावांना पण माहीत आहे, भगिनींना पण माहीत आहे, काम करत असताना चढ उतार होत असतो. ज्ञात अज्ञातपणे माझ्याकडून कुठं चढ उतार झालेला असेल, काम करणाऱ्या माणसाकडून चुकीही होते, तर एक तुमची बहीण आहे, मुलगी आहे म्हणून 100% तुम्ही मला माफ करणार आहे. आणि त्याचबरोबर एक माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे, ही माझी लढाई एकटीची नाही, तर तुमच्या सगळ्यांना बरोबर घेऊन मला तडसर जिल्हा परिषद गटातून भरपूर मतांना निवडून यायचं आहे. तुम्ही अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सभापतीपर्यंत काम मी कसं केलं आहे तुम्हाला घेऊन, कामाचा ठसा कसा उमटला आहे, इथं माझ्या घरातल्यांनी कुठंही हस्तक्षेप केलेला नाही. स्वतःचे निर्णय मी स्वतः घेतलेत. जसं पंचायत समितीत मी ज्या पद्धतीनं ठसा उमटला आहे तसा जिल्हा परिषदला पण मी कामाचा ठसा उमटणार आहे. तुम्हाला भगिनींना माहीत आहे, ज्या वेळेला बाळ रडायला लागतं त्यावेळेलाच आपण त्याला कुशीत घेतो. तसं आत्ता एक मला तुमची गरज आहे आणि ते तुम्ही मला अगदी ती माझी गरज म्हणजे माझी भूक तुम्ही 100% पूर्ण करणार आहे. आपण काय म्हणजे अशा अज्ञान नाही, मला काय म्हणायचं आहे ह्या तुम्हाला गोष्टी सगळ्या कळालेल्या आहेत. तर तुम्ही सगळ्याजणी अगदी हिरिरीनं भाग घेऊन मला 100% जास्तीत जास्त मताने विजयी करा आणि कराल अशी अपेक्षा मला तुमच्याकडून आहे. कितीही काम सांगा, रात्री अपरात्री कधीही फोन करा, ही ताई तुमच्यासाठी 100% हजर आहे एवढी अपेक्षा मी तुमच्याकडून करते. आणि तुम्ही मला आतापर्यंत जसं साथ दिली तसं इथून पुढेही साथ तुम्ही मला द्याल अशी अपेक्षा करते आणि थांबते.